गाईज आता आम्ही चाललोय मंदिराच्या बॅक साईडला. तिथे खूप छान छान काही काही आहे. काय आहे ते तिथं गेल्यावरच कळलं. तुम्हाला सांगते तिथं काय आहे काय नाही ते, आणि बघूयात मस्त. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहे मंदिरात जाण्यासाठी. आणि मंदिरात जाताना बघा आम्हाला किती सुंदर रोड लागलेले आहे. प्लस आजूबाजूचं जे बघण्यासारखं प्लेस आहे ते म्हणजे डोंगर. त्या डोंगरावर आम्ही चाललोय मस्तपैकी. आणि इथले रोड इतके सुंदर आणि छान होते, फार मस्त वाटते. आणि बाजूचं व्ह्यू बघायला तर फार मज्जा येतेच आहे. आणि आता टाइम झालेला होता सनसेटचा. आता बघा सूर्य आपल्याला दिसतोय किती मस्त. आता थोड्याच वेळात सनसेट पण होणार आहे. तर सनसेट बघायला पण फार मज्जा येईलच. आणि बघा आता थोड्याच पुढं आले की आपल्याला दिसते मंदिराची कमान. तर चला जाऊया पटकन मंदिरात, करूया दर्शन. सो हे गाईज, वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि आम्ही आत्ता आलेलो आहे भगवानगड मंदिरात. तर चला तुम्हाला दाखवते भगवानगडच्या मंदिरात काय काय आहे, कसं काय मंदिर आहे वगैरे ते सगळं. तर फार मज्जा येईल. सो गाईज हे आहे बघा मस्तपैकी मंदिर. श्री क्षेत्र भगवानगड मंदिर आहे गाईज हे. सो गाईज चाललो आहे आता आम्ही मगदी भगवानगड मंदिरात. ही मागं आमची आईन ते येत आहे. आणि हे माझ्या सोबत आहेच. हे बघा गाईज किती मस्त दिसते. आणि आता सनसेट पण होणार आहे थोड्याच वेळात. फार मस्त वाटते इथे गाईज. इथे बघा किती मोठं प्रसादालय आहे. सध्या आय थिंक बंद आहे, पण इथं नेहमी रोज जेवण चालू असतं असं मी ऐकलेलं आहे. आणि हे बघा फार मोठं आणि मस्त प्रसादालय. सो गाईज इथं बघा किती मस्त केलेली आणि किती सुंदर मंदिर मेंटेन ठेवलेले. जय भगवान. फार मस्त आणि मोठं मंदिर आहे. इथं बघा इथं राहायचे रूम सुद्धा आहे. चला जाऊयात आपण मंदिराकडे. गाईज इथं श्री संत भगवान बाबा समाधी मंदिर आहे. गाईज इथं बघा 2 कमेडी होत्या, पळून गेल्या. मोठ्याडी तुम्हाला कसं वाटतंय मंदिरात येऊन? सगळीकडे फिरून फिरून आता मंदिरात चला जाऊयात मंदिरामध्ये. किती दगडाचं काम आहे. जय भगवान. मध्ये जायचं कुठून आहे? इकडं जय बजरंगबली हनुमंत आणि इकडे आपले विठ्ठल भगवान. एकदम मस्त बांधकाम आहे मंदिराचं. छान पुरातनकालीन मंदिरासारखंच याचं स्ट्रक्चर आहे. हे बघा ते सिमेट्रिक किती भारी केलेलं आहे. किती मस्त वाटतं सगळे फुलं बघायला. आणि इकडून पण वरती अजून मंदिर आहे त्याला किती मस्त गॅलरी लुक आहे. मेंटेनन्स खूप छान मेंटेन केलं आहे सगळं. मस्त आहे. खूप मस्त मंदिर आहे. गाईज सगळे एक एक पिलर घेऊन बसलेले आहे. 4 जण. खाली 2 कोण गाईज आम्ही थोडंसं बसलेलो आहे मंदिरामध्ये. मंदिर फिरून झाल्यानंतर कुठं होता मोबाईल? बसलेले सगळे. मोबाईल कुठं होता? गाईज आमचं खूप मस्त दर्शन झालेलं आहे मंदिरात. आणि फार मस्त वातावरण पण आहे. खूप छान वाटलं आहे मंदिरात येऊन. गाईज आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या बॅक साईडला. तिथे खूप छान छान काही काही आहे. काय आहे ते तिथं गेल्यावरच कळलं. तुम्हाला सांगते तिथं काय आहे काय नाही ते, आणि बघूयात मस्त. आणि हा याच्या मागे आहे ते. चला जाऊया मागे.
गाईज इथे बघा खूप मस्त गार्डन पण आहे आणि या गार्डन मध्ये मस्त नारळाचे झाड आहेत. खूप छान मेंटेन. येस, खूप मेंटेन आहे सगळं. ह्या साईडनी पण बघा मंदिर किती मस्त केलेलं आहे. गाईज इथं श्री संत भगवान बाबांचे वस्तू संग्रहालय आहे. तर चला तुम्हाला दाखवते वस्तू संग्रहालय काय काय आहे तिथे ते. गाईज इथे बघा किती मोठे सामान आहेत. हे त्यांचं गाडी सुद्धा येते आणि प्लस सगळं सामान. समय सगळे इथे त्यांची टांगा गाडी. हा गाईज इथे बघा किती मोठे मोठे दगड आहे. कुठून आणले असतील मोठे मोठे दगड. सो गाईज हा मंदिर इतकं स्वच्छ आहे सगळं आणि खूप मस्त मंदिर आणि शांतता आहे. सगळं फार मस्त आहे. सो गाईज हे बघा मस्त माझी पर्स घेऊन चालले कारण की त्या पर्सचं वजन मला जास्त झाले. या पर्सचं वजन मला किती होते हे कसं सांगायचं. गाईज बॅक साईड ऑफ मंदिर आणि इकडे सगळे राहण्यासाठी केलेले घर आहेत. मस्त वाटतंय गाईज भगवानगडला येऊन. फर्स्ट टाइम आलोय आणि मस्त आहे. आणि भगवानगड कुठे आहे तर नागलवाडीकडे येतं है ना. पाथर्डीकडे गाईज. गाईज माझ्या मागे बघा किती मस्त सनसेट व्ह्यू दिसतोय. सनसेट होत आहे इथे. इथून व्ह्यू दिसतोय गाईज. इथून व्ह्यू बघा काय मस्त व्ह्यू आहे. सो गाईज निघलेली आहे आमची गाडी आणि जाऊया आता पटकन घरी. ठीक आहे गाईज, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आमची झालेली आहे भगवानगडची जर्नी कंप्लीट. आणि आम्ही आज अनपेक्षितपणे भगवानगडच्या सानिध्यात आलो. पण मस्त दर्शन झालं. खूप छान दर्शन झालेलं आहे. अनपेक्षितपणे का होईना पण भगवान बाबांची खूप आशीर्वाद भेटला. जय भगवान. जय भगवान. सो गाईज आता आम्ही निघलेलो आहे घरी जाण्यासाठी आणि आम्हाला बघा किती सुंदर व्ह्यू दिसते. हे मंदिर खूप डोंगरावरती आहे आणि इथून बघा पूर्ण पाणीचं तलाव काय म्हणता येईल त्याला, आय थिंक तलावच आहे तसं पूर्ण पाणीवाला तलाव दिसते आणि आजूबाजूनी सगळे डोंगरच डोंगर आहे. तर फार मस्त व्ह्यू आहे. व्ह्यूसोबत चाललो आहे आता घरी. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया असंच नवनवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.